कल्पना करा, समुद्रात एक रस्ता आहे जिथे कधीही स्फोट होऊ शकतो आणि कोणालाही माहीत नाही बॉम्ब कुठे आहे. हा आहे जगातील सर्वात धोकादायक समुद्रमार्ग, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हालाही वाटेल, हे खरंच जगात चालू आहे का? मिडल ईस्टमध्ये एक छोटासा समुद्री मार्ग, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, पण याच मार्गातून जगातील 20% तेल जातं. आता इथेच खरा गेम सुरू होतो. इराणने समुद्रात हजारो अंडर वॉटर माइन्स टाकले आहेत, पण या माइन्स काय करतात माहिती आहे? जहाज जवळ आले की स्वतःहून ब्लास्ट होतात. काही माइन्स टच न करता पण स्फोट होतात, काही साऊंड किंवा मुवमेंटवर ॲक्टिवेट होतात आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे इराणलाच माहीत नाही की बॉम्ब नेमकं कुठं आहेत. हे का झालं माहिती आहे? कारण त्यांनी एक स्ट्रॅटेजी वापरली, मोसॅक डिफेन्स डॉक्ट्रिन. म्हणजे प्रत्येक लोकल कमांडर स्वतः निर्णय घेतो, सेंट्रल कंट्रोल नाही. त्यामुळे कुठे काय टाकलंय, कम्प्लीट कन्फ्युजन. आणि यामुळे आज अशी सिच्युएशन झाली आहे की जहाज घाबरले आहेत, काही रूट्स कम्प्लिटली बंद आहेत आणि काही एरिया एक्स्ट्रीमली डेंजर झोनमध्ये येतो. तर तुम्हाला काय वाटते, अशावर काय केले पाहिजे? भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काही निर्णय घेतले पाहिजेत का नाही? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.